दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडलाय. संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळी पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे होते, तर प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, उत्तरनगर जिल्हा प्रमुख सोमनाथ काळे, जिल्हा सचिव रहाणे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब वागचवरे, तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद चत्तर, सचिव अमोल मतकर, युवा उद्योजक भूषण शेटे आणि उद्योजक अशोकराव गोपाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला गेलाय. पत्रकारितेचं सामाजिक योगदान, लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका, प्रशासनानं पत्रकारांची वेळोवेळी दखल घेऊन सहकार्य करावं, तसेच सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचं महत्त्व यावेळी अधोरेखित केलं गेलंय. की आपण काम करतोच आहे. पोस्टमॅनची भूमिका साहेबांच्या भाषेत आपण सर्व पोस्टमन आहोत, पोस्ट मास्टरची भूमिका निभावतोय, परंतु आपल्याकडेही लक्ष देणं तेवढं गरजेचं आहे. शासन प्रशासनाने देखील आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण वर्षभर ही सगळी उजी वाहत असतो, पण त्या उजी वाहता वाहता जर कोणी आपल्याला प्रेमाने 2 शब्द बोलला, आपला त्या दिवशी सन्मान किमान केला, ही खंत आहे की आज सामाजिक संस्थांनी आपल्या पत्रकारांचा सन्मान केलाय. सामाजिक संस्थांनी केलाय, बोलून केलाय, काहींनी व्यक्तिगत बोलून भेटीगाठी घेऊन केलाय, परंतु अजूनही शासन प्रशासनाकडून आपल्या पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आपली काय अपेक्षा नाही, त्यांनी आपल्याला काय द्यावं. पण आपण आम्ही जे वर्षभर अविरतपणे किंवा आज काही त्यांची 40-40 वर्ष या क्षेत्रामध्ये गेली आहेत, अविरतपणे काम करताय, तर ते दुर्भाग्याची गोष्ट आहे की अजूनही शासन प्रशासनाला या गोष्टीचा काही वाटलं नाही की आज 6 जानेवारीची, आज मला वाटतं 11 जानेवारी आहे, परंतु कुठून आपल्याला मेसेज प्राप्त झाला नाही की तुम्ही या, आपण आम्हाला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करायचे. म्हणजे जबाबदार अधिकारी आपल्याकडे संगमनेरमध्ये आहेत. आता साहेब तर तालुक्याचे पोलीस निरीक्षक आहेत, तिथे शहर पीआय आहेत, प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, आपल्याकडे डीवायएसपी आहेत, पण ह्या सगळ्यांना आपला विसर पडलेला दिसतोय. कोणासाठी आपण हे करतोय? लोकांचे जे प्रश्न आहे आपण त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवतोय. तेही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात, आपण त्याही बाजू मांडतोय, भूमिका मांडतोय, परंतु त्यांना आपला विसर पडलेला दिसतोय. तर ही गोष्ट प्रशासन, शासनाने देखील गंभीरपणे घेणं गरजेचं आहे की आपल्या पत्रकार बांधवांचा सन्मान झाला पाहिजे. त्यातून समन्वयाची भूमिका तयार होते, समन्वय तयार होते, एक अटॅचमेंट आहे, एक इमोशनल आणि आपण वर्किंग अटॅचमेंट तयार होते. मराठी पत्रकारितेचे जनक आणि आपले सर्वांचे प्रेरणास्थान बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन. आणि 6 जानेवारी हा पत्रकार दिन असतो आणि त्या निमित्ताने आज या कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने या पत्रकार दिनाचं आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आपण सर्व उपस्थितांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार. पत्रकारांचं हित जोपासत असताना जो आदेश आरोटे साहेब देतील तो आरोटे साहेबांचा आदेश फॉलो केला जातो. मनाने काहीच करता येत नाही. पत्रकारांचा साहेबांना विनंती आहे, विम्याचा प्रश्न आहे. जो पहिल्या वर्षी आम्ही विमा 5 लाखाचा घेतला होता, पोस्टाचा स्वतः स्वखर्चाने सर्वांनी खांडेगावला कार्यक्रम घेतला होता, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला होता. पण याही वर्षी आपल्याला तो कार्यक्रम घ्यायचा आहे. आरोटे साहेबांना विनंती करतोय, जे या निमित्त मी एक सांगू इच्छितो की पत्रकारांना काही झालं, या संघटनेत अशी संघटना आहे, कोणताही पत्रकार असू द्या, या संघटनेत 100% सिक्युरिटी आहे. काय झालं गडाख साहेब, पत्रकार असे आहेत, सगळे पत्रकार आहेत, फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष बदलतो, पत्रकार त्याचे सगळे, कामाची व्यवस्था तीच आहे, फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष बदलतो, संघटना तीच आहे, माणसं तीच आहे, काम करण्याची पद्धत तीच आहे. साहेबांना मागाशी सांगितलं, प्रशासकीय कामाची दखल पत्रकारांची घेतली पाहिजे. ज्या घटना वारंवार घडतात किंवा जी दुवा आहे पत्रकार आणि पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांनी दखल घेतली पाहिजे. कारण कोणताही स्वार्थ नाही. जी क्राईमची बातमी असेल, बाकीच्या बातम्या असेल, याचा कोणताच स्वार्थ नसतो, फक्त पोलिसांनी सहकार्य करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. ही आमची संघटना आहे, पत्रकारांच्या संरक्षण कायद्याच्या संदर्भात असेल किंवा नागपूर ते मुंबई लॉंग मार्च झाला, त्या ठिकाणी पत्रकारांच्या मागण्यांसाठी आम्ही विविध आंदोलनं केली.
आणि या सर्वांच्या पाठीमागं संजयजी भोकरे साहेबांनंतर विश्वासराव आरोटे साहेब हे पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. बाळासाहेब गडाख यांनी पत्रकारांच्या बाबतीत जी सूचना मांडली तर मी या सर्व गोष्टींचा साक्षीदार असेल. कुटुंबातील कुणीही व्यक्ती मृत झाला असेल किंवा त्या पत्रकार काहीही अडचणीत असेल तर संघटनांनी मी त्या पाठीशी उभी राहिलेली आहे. इथून पुढेही भविष्यात ही संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. संजयजी भोकरे साहेब यांना जेव्हा जेव्हा आपण आपल्या संघटनेच्या बाबतीत काहीही सांगू ते मान्य करतात. त्यांच्याही पेक्षा विश्वासराव आरोटे साहेब आपल्या नेहमीच सोबत असतात आणि पत्रकारांच्या मागण्यांच्या संदर्भात अडचणींच्या संदर्भात ही संघटना नेहमीच पाठीशी राहील असं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उत्तर महाराष्ट्र सचिव म्हणून मी आपल्याला ग्वाही देतो. सगळ्यांना एक मला सांगायचं आहे की मग त्यांना सांगितलं की पत्रकारांनी जी बाजू मांडलेली असते त्याची दखल घ्यावी. आपल्या देशाच्या पंतप्रधानापासून मुख्यमंत्री आणि तिथं बसून प्रत्येक अधिकाऱ्याला तुमची दखल घ्यायची आहे तर मग आम्ही राहू बसेल. तुमची दखल घेणं आम्हाला क्रमप्राप्त आहे. आम्ही प्रतिक्रिया देत नाही पण तुमच्या प्रत्येक तुम्ही मांडलेला जो प्रश्न असतो त्याची दखल प्रत्येक अधिकारी प्रत्येक शासकीय कर्मचारी घेतो. फक्त एवढा विषय असतो की आपल्यामध्ये कम्युनिकेशन होत नाही की तुमची दखल घेतली आहे म्हणून. पण तुम्ही जे प्रश्न मांडताय त्याची दखल घेणं आम्हाला बंधनकारकच आहे. तुम्ही एखादा प्रश्न मांडताय तरी आम्ही काय होत नाही असं होत नाही. तुम्ही जे प्रश्न मांडता सगळेजण त्याची दखल आम्ही सर्वजण घेत असतो आणि प्रांताधिकारी म्हणा तहसीलदार साहेब म्हणा किंवा आम्ही सर्व आमचे अधिकारी कर्मचारी सर्वच घेतात. त्यामुळे तुम्ही तुमचं काम जे आहे ते खंबीरपणे चालू ठेवा जेणेकरून आपले लोकशाहीला मजबूत होतील. असंच काम सगळ्यांनी चालू ठेवावं. आम्ही सुद्धा दोन्ही अधिकारी आमचे डेप्युटी साहेब जरा आजारी असल्यामुळे आम्ही आता सोहळा आयोजित केला नाही. साहेब जेव्हा हजर होतील तेव्हा आमचा पोलीस प्रशासनाचा स्वतंत्र सोहळा आयोजित होणार आहे. एकत्रित आम्ही नाही काय झालंय की साहेबांच्या अनुपस्थितीत घ्यायचं ते योग्य वाटत नाही म्हणून साहेब आल्यानंतर आपण सोहळा आयोजित करू. चांगला तालुका आणि शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही दोन्ही अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या ठिकाणी जी तालुक्याची भौगोलिक राजकीय आर्थिक सामाजिक ही परिस्थिती बघितली तर आपल्यासमोर दैनंदिन वेगवेगळ्या घडामोडी घडत असतात. वेगवेगळे प्रश्न चॅलेंजेस समोर येत आहेत. वाहतुकीचा गंभीर प्रश्न आहे. रोडची कामं चालू आहेत. त्या ठिकाणची बातमी मिळाल्यानंतर आपण जेवढं लवकर रिस्पॉन्स देता येईल तेवढा देतोय. पत्रकार बांधवांना या निमित्तानं माझं सांगणं आहे की मागच्याही 2 कार्यक्रमात मी तीच भूमिका व्यक्त केलेली आहे. सर्वप्रथम आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. यानंतर आपण समाजाची इतर ज्या काही आपल्या समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या बघितल्या पाहिजे. कारण आज समाजातल्या प्रत्येक घटकाची संघटना आहे. तुमच्या संघटनेत आता सरांनी सांगितलं की जवळपास 5 लाख रुपयांचा विमा आहे. परंतु एक लक्षात घ्या, संघटनेचा विमा जरी असला तरी आज प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा विमा आहे का, त्याचा मेडिक्लेम आहे का, वेगवेगळ्या आजारांशी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कुठेतरी झुंज देतोय. आणि त्यासाठी संस्थेमार्फत राज्य संस्था आहे तुमची, देश पातळीवर संस्था आहे, त्यांच्यामार्फत काही कुठल्या जे हॉस्पिटल आहेत त्यांना टाईप झाला आहे का. वेगवेगळे प्रश्न आहेत की पत्रकार हा एकटाच आहे आणि तो एकटा त्या ठिकाणी जात असतो. आमच्यासोबत किमान आमचा स्टाफ तरी आहे. ज्या ज्या ठिकाणी जायचं आमच्या स्टाफची 4 लोक आहेत. परंतु एखाद्या पत्रकाराला तात्काळ घराच्या बाहेरच काहीतरी सडनली घटना घडलेली आहे, 100-200 फुटावर घटना घडलेली, तर तो कुठलीही आडपडदा न ठेवता एकटाच स्वतः त्या ठिकाणी जात असतो, स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो. आज बिबट्याच्या हल्ल्याच्या प्रश्नासंदर्भात आपण बघितलं की बिबट्याचं कव्हरिंग करताना नाशिक कोल्हापूरचे व्हिडिओ व्हायरल झाले. गंभीर परिस्थिती आहे. आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे. पत्रकारासमोर म्हणजे पत्रकारिता आपण जर बघायला गेलो तर लोकशाहीचा समोर म्हणून ओळखला जातो. लोकशाही जीवन ठेवण्याचं पत्रकाराची फार मोठी जबाबदारी आहे. पण आज आपण जर बघितलं सोशल मीडिया इतका जो मोड घातला आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा, कुठलीही न्यूज खरी खोटी न पाहता बऱ्याच लोकांकडून ती फॉरवर्ड केली जाते. समाज म्हणून म्हणजे आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे कारण आपण समाजात एक रिस्पॉन्सिबल घटक आहोत. एखादी न्यूज फेक आहे का खरी आहे ती सध्या पडत राहून आपण त्याचं खंडन करून किंवा आपल्याकडे जी बातमी आली आहे तुम्ही लोकांची छापताय त्याचं व्हेरीफाय तर करायला पाहिजे पहिल्यांदा किंवा बातमी सत्यता आहे का.
त्याच्या वरिष्ठ कार्यालयाला विचारलं पाहिजे. त्यानंतर एखादी बातमी प्रसिद्ध केली पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की एखादी बातमी प्रीमॅच्युअर आणि कुठल्याही माहिती नसताना आपल्याकडे प्रसिद्ध केली जाते. इथं काही प्रकारचा घडला नाही, पण मागच्या मी 8-9 वर्षापासून सर्व्हिसमध्ये आहे. बऱ्याच ठिकाणी पत्रकार महोदयांना त्रास झालेला आहे. चुकीची बातमी लावली गेली आहे, त्यांच्यावर आपण दावा असेल, लिगल काय जे काही होत्यात ॲक्टिव्हिटीज त्या घडू नये. आता मी आल्यापासून बऱ्याच माझ्या पत्रकार बांधवांची ओळख आहे, सगळ्यांचं माझे त्यांनी मला फोन केला आणि मी उचलला नाही, असं कधी होणार नाही. कामात असून केसवर असं तरच उचलत नाही, अदरवाईज मी त्यांना कॉलबॅक पण करतो. आपले पत्रकार म्हणजे खूप चांगले आहेत. इथून पुढे प्रशासन असं सहकार्य लावूया. तुमच्यामुळे बदली नाही झाला, हे 3 वर्ष माझ्यासोबत आहे, ते म्हणून काम करणार आहे. त्यामुळे पुढचे 3 वर्ष येणार नंतरचे पण असंच आपलं सहकार्य राहील, एवढी अपेक्षा बाळगतो. ज्यावेळेस एखाद्या पत्रकारावर हल्ला होतो त्यावेळेस तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सांगतात अद्याप आमच्याकडे याबाबत GR आलेला नाही. त्यावेळेस मला थोडा संघर्ष होतो, पण मला माझ्या वरिष्ठ तुमच्या अधिकाऱ्यांकडून मदत होते. त्यावेळेस मी सांगतो, साहेब काहीतरी करा, पण दाखल करून घ्या, कारण त्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. राष्ट्रपती महोदयांची जाऊन यासाठी आपण नक्कीच या संरक्षण कायद्यासाठी लवकरात लवकर त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी उमटावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. राहिला विषय संघटनेच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत असतो, ज्याचं कुंकू लावलं त्याचा प्रपंच करा ही आपली मन आहे. पण आपण सर्व ग्रामीण भागातील पत्रकार आहोत. शहरी भागातील पत्रकार हे वेगळ्या प्रकारचे असतात, त्यांना वेगळं मानधन असतं. आपल्या ग्रामीण भागातील पत्रकारांना कोणत्याही प्रकारचं मानधन नाही. आज जर परिस्थिती जर पाहिली तर म्हणतात ना, आपला मित्र जर संपवायचा असेल तर त्याला एक स्कॉर्पिओ गाडी आणि एक पेपर काढायला लावायचा. तो जर नाही भीक मागत असला ते स्कॉर्पिओ गाडीमध्ये फिरलो, 9,45,000 किलोमीटर स्कॉर्पिओनी राज्यभरात फिरलो, ते पेपर काढला. माझं दुःख मला माहीत आहे, मध्ये साहेबांना माहीत आहे. कालच भेटलो, ते म्हणले आता चहा घ्या. मी म्हणलं तुम्ही शुगर मी शुगर. त्याच्यामध्ये दैनिक चालवणं अत्यंत कठीण बाब आहे. पत्रकार महोदयांना वाटतं बातमी दिली, आमचं दुःख आम्हाला माहीत आहे. तुम्हाला पण सांगतो, आज शासनाने नियम कठीण केलेले एकाच वर्तमानपत्रामध्ये जर तुम्ही 20 वर्ष पत्रकारिता जर केली तर त्या पत्रकाराला पेन्शन योजनेमध्ये लाभ मिळतो. अनेक जण आपण जर तुम्ही जर म्हणले मी लोकमतला 2 वर्ष केलं, पुढारीला 2 वर्ष केलं, तर शासन त्यामध्ये दखल घेत नाही. कंटिन्यू 20 वर्ष जर तुमची सेवा झाली तर त्याला सेवा ज्येष्ठतेनुसार ॲक्रेडिटेशन कार्ड मिळतं. या राज्यामध्ये 2400 अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. मध्ये शासनाने त्याची हे केली, चौकशी लावली. आता तो आकडा 1400 पत्रकारांना आला. शासन म्हणतं आमच्याकडे 1400 पत्रकार अधिकृत आहेत. तुम्ही ज्यावेळेस म्हणतात, आपण ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो त्यावेळेस म्हणतो पत्रकार, तर ते आपल्याला विचारतात पत्रकाराची व्याख्या करा. ते आपल्याला सांगतात, अजून पत्रकाराची व्याख्या कुणालाच करता आली नाही. कार्यक्रमानंतर पत्रकार बांधवांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन केलं गेलं. या कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील पत्रकारांची मोठी उपस्थिती होती. सूत्रसंचालन संदीप थोरात आणि बाळासाहेब गडाख यांनी केलं. या सन्मान सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार बांधव आणि सहकाऱ्यांचा आभार मानलेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.